तर मित्रांनो, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुनील छेत्रीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे. जवळपास 10 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. सुनील छेत्री म्हणाला की 6 जून रोजी कुवेताविरुद्ध फिफा वर्ल्ड कप पात्रता सामना हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. 39 वर्षीय सुनील छेत्रीने भारताकडून खेळताना अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉलचा महत्त्वाचा भाग होता. त्याने देशासाठी 150 सामन्यात 84 गोल केले. निवृत्तीची घोषणा करताना सुनील छेत्रीने आपल्या प्रवासाच्या आठवणी सांगितल्या आणि सांगितले की मी माझा पहिला सामना खेळलो ते मला अजूनही आठवते. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल हा माझ्या प्रवासातील सर्व अस्मरणीय क्षण होता. देशासाठी इतके सामने खेळू शकेन असे मला कधीही वाटले नव्हते. तो पुढे म्हणाला की मी प्रथम माझ्या आईवडिलांना आणि पत्नीला या निर्णयाबद्दल सांगितले. माझे वडील खुश झाले, पण आई आणि बायको रडायला लागली. मी आईला म्हणालो की तू मला नेहमी म्हणत होती की मला खेळताना खूप तडपण येते, पण आता असं होणार नाही. मी भारतासाठी पुन्हा खेळणार नाही. मग तू का रडत आहेस? सुनील छेत्री 12 जून 2005 रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. तो पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने पहिला आंतरराष्ट्रीय गोलही केला. सुनील छेत्री त्याच्या शानदार कारकिर्दीत 6 वेळा IFFA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. याशिवाय त्याने 2011 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2019 मध्ये पद्मश्री सन्मानित करण्यात आले होते. तर तुम्हाला काय वाटते, सुनील छेत्रीने निवृत्ती घ्यावी होती का नको हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.